कधी जाणवलंय का पहा, तुमच्यासोबत राहूनही काही लोक कधीच तुमची नसतात. आपल्या आयुष्यात काही नाती अशीही असतात जी आपल्यासोबत असतात पण आपली कधीच नसतात. मग ते नातं मैत्रीचं असो, नातलगाचं असो किंवा कधी कधी जोडीदाराचं देखील. जेव्हा तुम्हाला आधाराची खूप गरज असते तेव्हा हेच लोक कुठेतरी गायब होतात. ना ते तुमच्या सुखात आनंदाने सहभागी होतात, ना ते तुमच्या दुःखाच्या वेळी खांद्यावर हात ठेवतात. आपल्या डोळ्यातून अश्रू पडत असतात. अशा वेळी फक्त एक आधार हवा असतो आपल्याला. पण दुर्दैवाने त्यांचे हात आधारासाठी कधीच पुढे येत नाहीत. त्यांना वेळ नसतो, त्यांच्याकडे कारणं असतात, कारण त्यांच्याकडे तुमच्यासाठी फिलिंग्ज नसतात. मग सांगा, अशी नाती आपल्या आयुष्यात ठेवून काय फायदा? अशा नात्यांना धरून ठेवणं म्हणजे आपल्या खांद्यावर ओझं वाहण्यासारखं आहे. आपण चालतो आहोत, थकत चाललो आहोत आणि आयुष्यभर पुढे जाताना हे ओझं अधिकच जड होत चाललं आहे. म्हणूनच प्रश्न पडतो, अशा नात्यांना काय नाव द्यावं, की विसर्जन करावं अशा नात्यांचं? पण काही नाती सोडून देता येत नाहीत, त्यांना मनातून काढून टाकणं गरजेचं आहे. कारण आयुष्य खूप लहान आहे, ते ओझं वाहण्यात वाया घालवायचं नाही. आयुष्य जगायचं आहे, आणि तेही अशा लोकांसोबत जे खऱ्या अर्थानं आपले आहेत. जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा तुम्हाला ते उठवतील, जेव्हा तुम्ही रडाल तेव्हा तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसतील, आणि जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा मनापासून तुमच्यासोबत हसतील. खरी नाती तीच असतात जी शब्दांनी नाही तर कृतींनी साथ देतात. बाकीचं सगळं स्वाहा.